आता आपण मर्मा थेरपी शिकणार आहोत. मर्मा थेरपी म्हणजे आपण काही पॉईंट असतात शरीराचे, समजा शुगरचे पॉईंट आहे किंवा अजून वेगळ्या बीपीचे पॉईंट आहेत, असे आपण पॉईंट टिम्बलेस करणार आहोत, ते पॉईंट जाळी करणार आहोत. मर्मा थेरपी ही भगवान शंकराने शिकवलेली थेरपी आहे. रावणाने भगवान शंकराकडून तपस्या करून शिकून घेतली. अशी ही मर्मा थेरपी सर्व थेरपीमध्ये मदर थेरपी म्हणतात. आणि ही थेरपी करत असताना आपण हे पॉईंट करत असताना पॉईंट जास्त दाबायचे नाहीत किंवा हळू दाबायचे नाहीत, मध्यम प्रकारे पॉईंट आपण दाबणार आहोत. कशा प्रकारे करणार आहोत? शुगरचे पॉईंट आपण आता शिकणार आहोत. शुगरचे पॉईंट 8 पॉईंट आहेत. प्रथमतः आपण वज्रासन करा. वज्रासन केल्यानंतर आपली नाभीवरती अशा प्रकारे मूठ पकडायची आणि नाभी ठेवायची आणि श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, मंडूकासन करायचे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, डोकं टेकवायचं पूर्णपणे. असं 7 वेळा करायचे. श्वास घ्या मागे, श्वास सोडत पुढे, 7 वेळा करायचे. रिलॅक्स. त्यानंतर दुसरा पॉईंट, 2 भुवयांच्या मध्ये ह्या पॉईंट नव्हता स्थफनी. या ठिकाणी हळूवार प्रकारे टिम्बलेस करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 वेळा टिम्बलेस करायचं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा अधिपती. हा मर्मातला हा राजा पॉईंट आहे. हा पॉईंट दाबताना एकदम हळू दाबायचं आणि हे मर्मा करत असताना सकाळी उठल्यानंतर, संध्याकाळी झोपताना करायचे. दुपारी सकाळी 10च्या पुढे कधी करायचं नाही, संध्याकाळी 4च्या आत करायचे, 4च्या नंतर करायचे. त्यामुळे मर्मा थेरपी करत असताना लक्षात ठेवायचे कधी करायचे ते. हा पॉईंट आहे ना, या ठिकाणी आपला भोवरा आहे, त्या ठिकाणी या 5 बोटांना असं टिम्बलेस करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9. जास्त टिम्बलेस केलं, जास्त दाबलं तर बेशुद्ध पडू शकतो माणूस. त्यामुळे फक्त मध्यम स्वरूपात दाबायचं. हा झाला दुसरा पॉईंट. त्याचं नाव आहे अधिपती. तिसरा पॉईंट आपण, आपला हात आहे, कोपरा आहे. त्या कोपऱ्या ठिकाणी बरोबर हे कोपऱ्या ठिकाणी होता कृपरा. हा कृपरा पॉईंट या ठिकाणी असा टिम्बलेस करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9. त्यानंतर इथून 4 बोटं माप टाकायचं आहे. तिथं हा पॉईंट इंद्रबस्ती, 4थ्या बोटाखाली हा पॉईंट दाबायचा. इंद्रबस्ती पॉईंट हा. 1 2 3 4 5 6 7 8 9. नंतर हाताचा हा 4था पॉईंट, तलहृदय. बरोबर हे मधलं बोट ज्या ठिकाणी टेकेल त्या ठिकाणी हा टिम्बलेस करायचा आहे. हा बीपीचा सुद्धा पॉईंट आहे. बीपी वाढला तर हा पॉईंट आपण करू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9. दोन्ही हाताचे हे 3 पॉईंट. हा कोपरा पॉईंट. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर 4 बोटं खाली इंद्रबस्ती. 1 2 3 4 5 6 7 8 9. त्यानंतर तलहृदय. 1 2 3 4 5 6 7 8 9. हाताचे 3 पॉईंट. आता बस या ठिकाणी बरोबर हा गुडघ्यापासून दोन्हीपासून 8 बोट माप टाकायचं आहे आणि 8व्या बोटाखाली
बरोबर इथून असं दोन्ही बोटांना टिंबलिश करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9. हा एक पॉईंट झाला. आणि हा गुल्फा आपला जो पायाचा घोटा आहे ना तो फिरवायचा आहे, त्याला म्हणतात गुल्फा पॉईंट. बरोबर असा 1 2 3 4 5 6 7 8 9. दुसऱ्या परत हा पॉईंट गुल्फाचे 1 2 3 4 5 6 7 8 9. दोन्ही पाय करायचे. बरोबर इथून 8 बोट घ्यायचे. 8व्या बोटाखाली दोन्ही अंगठ्याने दाबायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9. सरळ पाय करायचा. तर 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. असे 8 पॉईंट आहेत. बसून एक नाभीचा पॉईंट मंडूकासन, नंतर अधिपती, स्थपनी, हाताचे 3 पॉईंट कपुरा, इंद्रबस्ती, तलहृदय, पायाचे इंद्रबस्ती आणि गुल्फा. असे 8 पॉईंट आहेत. ते शुगरचे पॉईंट आहेत. रोज सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी उठल्या उठल्या आंघोळ केल्यानंतर